इथं एकटाच आहे. बॉस बाहेर गेलेत जरा, म्हणून आता सगळं शॉप माझ्या हातात आहे. शांत आहे रोड. 5 वाजायला आले तरी रोड अजून शांतच आहे. घरात आज पोकळे घरात पहिल्यांदा जेवण 7च्या आधी रेडी होतं. आज फक्त 9च्या आधीच आम्ही जेवून बसलेलो आहे आणि त्याचं क्रेडिट जातं पप्पांना. पप्पा आणि थंडी वाजती. आणि आज जेवण का लवकर झालं माहिती का? की तिने आज बनवला होता दाल तडका. दाल तडका नाही, दही तडका बनवला होता. तर एवढ्या दिवसात तुम्ही एवढ्या महिन्यात दाल तडका किती वेळा ऐकला असेल मला कमेंट करून सांगा. मला दाल तडका नाही. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज मी इथं एकटाच आहे. बॉस बाहेर गेलेत जरा, म्हणून आता सगळं शॉप माझ्या हातात आहे. अभी मजा आएगा ना भिडो. माझ्या हातात आहे. येतीलच 5-6 मिनिट झाले, जातात 10 मिनटं झालेले जाऊन येतीलच, लगेच येतील. ते काही लेवे बाहेर जाणार नाहीत माझ्या भरोशावर टाकून. तुमसे ना हो पाएगा. येतील. आणि ब्लॉग काढायला खूप उशीर झालेला आहे. म्हणजे मी आज सकाळपासून ब्लॉगच चालू नाही केला. कॉलेजला जाऊन आलो, पेपरच्या तयारी चालल्यात म्हणून काही कुठं लक्षच देता येईना. Oh my God. ब्लॉग तर चालूच ठेवणार, पेपर असू दे का काय असू दे. तर ब्लॉग आएंगे मतलब आएंगे. A few moments later. शांत आहे रोड. 5 वाजायला आले तरी रोड अजून शांतच आहे. लोक झोपा काढतायत वाटतं अजून पण. What? काढू दे, आपल्याला काय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर बराच वेळ झाला होता मेडिकल मधून येऊन, पण मी घरी आल्यावरती बसलो मूवी बघत. म्हणजे कुठली तरी लागली होती तर ती बघत बसलो. नाव पण बघितलं नाही मूवीचं काय होतं. आता बसायचंय अभ्यासाला, म्हणजे स्टडीज करायला लागतील, कारण की आता पेपर जवळ येतोय. जसं जसा जवळ येतोय तसं तसं काहीच वाटत नाही मला. तर जरा स्टडीज करतो, जरासेच करणार आहे. लेणे ताण घ्यायचं डोक्याला. ये बड़ी अच्छी बात कही आप. हाँ ये कर लो पहले. अभ्यास तर कधीच करून झालेला होता, सगळं केलं पाठ. आणि तेवढ्यात मम्मी आली. मम्मी आल्यानंतर माझा काही अभ्यास झालेला नाही. आणि आज जगात पहिल्यांदा, जगात म्हणजे पोकळे घरात, आज पोकळे घरात पहिल्यांदा जेवण 7च्या आधी रेडी होतं. 7च्या आधी पोकळे घरात 9:30-10 व्हायचे जेवायला. आणि आज फक्त 9च्या आधीच आम्ही जेवून बसलेलो आहे. आणि त्याचं क्रेडिट जातं पप्पांना. पप्पा आणि थंडी वाजती, लवकर करायचं आणि लवकर झोपायचं. मग दीदीनी पटपट आवरलं सगळं. मी तर अभ्यास करत होतो, मी काही मदत नाही केली. आज तिने केलंय सगळं. मग तेवढं तर झालं. आणि आता परत मम्मी म्हणते की तिला पाहिजे फास्ट कार्ड म्हणजे ते काय ते तिकडून पप्पा वरत आहेत. बघू, जायला लागन एखाद वेळेस. मम्मीचा हुकूम आहे. पप्पा नको म्हणतात, मम्मी हो म्हणते. कोणाचं ऐकू मला कळाना. दीदी काय वाटते, कोणाचं ऐकू? कोणाचंच नको आणू. अगं म्हणजे पप्पांचं ऐकले का होते ना. मग एक काम कर, दरवाज्यात जा, परत घरात ये, म्हणजे दोघांचं होतंय. मम्मी शांत झाली. मम्मी म्हणती नको जाऊ. आता अजून काय ठरतंय काय माहिती. आणि आज जेवण का लवकर झालं माहिती का? मम्मी थांब ना, मी ब्लॉग बनवते. मम्मी मला ओरडायला लागली आता फास्ट कार्ड नको आणू म्हणून. तर आज लवकर का झालं जेवण माहिती का? कारण की दीदीने आज बनवला होता दाल तडका. दाल तडका नाही, दही तडका बनवलं होतं. तडकाच झालंय. सगळं तडकच झाले. तडका
दही तडका आणि त्यासोबत बनवलं होतं मसुराचं. काय बनवलं होतं? डाळ कांदा बनवला होता, ते लाल मसुराचं, जे मला बिलकुल आवडत नाही तेच बनवलं होतं. आणि दही तडका आवडतो मला, ते बनवलं होतं, ते चांगलं होतं. या दोन तर स्पेशल गोष्टी होत्या, स्पेशल होत्या गोष्टी होत्या काहीतरी दोन, पण छान झालं. हे मी मान्य करतो, गडबडीत बनवलं तिने, पण छान बनवलं. तर एवढ्या दिवसात तुम्ही, एवढ्या महिन्यात दाल तडका किती वेळा ऐकला असेल मला कमेंट करून सांगा. मला दाल तडका नाही, दही तडका. दही तडका किती वेळा ऐकला असेल हे मला नक्की सांगा. मला वाटतंय 7-8 वेळा तरी झाला असेल, त्यापेक्षा जास्त झाला असेल. तर मी दीदीला एक प्राइज दिली, दही तडका ऑफ द इयर. हा दीदी, मग मी तुला दही माझा- तडकाच बनवून देईल. ती मला दही तडकाच बनवून देईल. A few moments later. मम्मी जिंकलेली आहे. मम्मीने परमिशन दिली. मम्मी म्हणली जा फास्ट कडे जाण्याचे, जा म्हणली. मच्छरले आज झाल्यात म्हणून ती म्हणतीये. पण पप्पा झोपले, पण पप्पांनी लवकर जेवण करून झोपून पण गेल्यात. त्यात पण वरडत होते की लवकर लवकर करा. ते शेजारची कोणतरी आली होती म्हणून मी ब्लॉग बंद केला. ते उगाचच कोणाला कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत म्हणून मी ब्लॉग बंद केला. तर आता घेऊन येतो लवकरात लवकर फास्ट कार्ड. 5 मिनिटातच लगेच येणार आहे. फास्ट कार्ड घेऊन मी घरी आलेलो आहे. डबल घ्यायचंय का? फास्ट कार्ड तर लवकर 5 मिनिटाच्या आत घरी आलेलो आहे. पप्पांचा वडा खायचा नव्हता म्हणून शाबाश बेटा. कुठंच थांबलो नाही, काही नाही, कोणाशीच काही बोललो नाही, लगेच घेऊन फटाफट घरी आलेलो आहे. आणि घरी आल्यावर बघतोय तर बघा मम्मी काय खाते. मम्मी बघा पेरू खाती रात्रीचा. पेरू मोठा आहे, मला पण खाऊशी वाटतंय, मी पण खाईन आता. दुपारी खाल्लायस की माझ्याकडे दे. बोल. मम्मी चिर नाही खा. किती मोठा आहे हा पेरू. मम्मी बघा किती मोठा पेरू खातीये. आम्हाला सोडून. सगळं संपवणार आहे आता आम्ही दुपारी खाल्लेला आहे पेरू. मला दे ना. इसने भी खा लिया. मला पण दे ना. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तर पेरू खाल्लेला आहे, उगाच खोकळा नको लागायला याच्यामुळं. लागेल का मी खोकळा? मम्मी चबाने में बिजी है. मम्मी पेरू चबा रही है. तो क्या नाचो मैं? मी ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन